काकडी म्हणा बरं. थांबा थांबा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बालाजी निकम, CEO DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही आज निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब अण्णा भोंग यांच्या आम्ही काकडीच्या प्लॉटवरती आहे. त्यांनी हा काकडीचा प्लॉट या सेडनेटच्या शेडमध्ये केला आहे, सेडनेट हाऊसमध्ये केला आहे. म्हणजे पॉली हाऊस असतं तसं हे सेडनेटचं हाऊस केलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी काकडीचा प्लॉट केला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या थंडीच्या दिवसात जबरदस्त असा हा काकडीचा प्लॉट आला आहे आणि त्यांनी DNSPचं ॲग्रिकल्चर न्यूट्रिसायन्सच्या माध्यमातून तयार केलेलं ब्रह्मोस या काकडी पिकासाठी वापरलं आहे. आणि आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ की त्यांनी काकडी पिकासाठी कसं वापरलंय, काय वापरलंय. साहेब नमस्कार. नमस्कार. ही पहिल्यांदा सांगा की क्षेत्र किती आहे? क्षेत्र 25 गुंठे आहे. 25 गुंठ आहे. आणि ही कुठली जात आहे काकडीची? ही वेलकम सीडची सुजाता आहे. वेलकम सीडची सुजाता. सुजाता आहे. व्हेरी नाईस. मला सांगा की तुम्ही ब्रह्मोस कशा पद्धतीने वापरले ह्याच्यासाठी? एकदम एक जुनं बेड होतं, दुसरं पीक आहे ह्याच्यावर. बर. अगोदर ढोबळी होती, ढोबळी नंतर हे काकडीचं पीक केलेलं आहे. अच्छा. या काकडी पिकाच्या लागवडी अगोदर ब्रह्मोस दिलेला आहे. ह्याला लागवडीपूर्वी एक 3 लिटर दिलेलं होतं. नंतर 15 दिवसाच्या फरकाने अजून 2 वेळा दिले, म्हणजे आतापर्यंत ह्याला 3 वेळा झालेला आहे ब्रह्मोस. 3 लिटर. हा, 3 लिटर. हा. मग तुम्हाला काय फरक वाटतो याच्यामध्ये? म्हणजे इतर पिकं केल्यात तुम्ही आणि आता ब्रह्मोस वापरल्यानंतर काय, म्हणजे तुमच्या काकडीच्या ह्या वेलामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? मुळी चांगली चालते ह्याची, सेटिंग म्हणजे बरोबर. पांढऱ्या मुळ्या वगैरे पांढऱ्या मुळीची संख्या चांगली आहे, जास्त आहे. त्यानंतर ही फ्लॉवरिंग जबरदस्त आलंय. फ्लॉवरिंग पण चांगलं आहे, सेटिंग शेटिंग जबरदस्त आलंय. हो, ही काकडी म्हणजे प्रत्येक पानाला तुमचं मिळं पडले, सेटिंग झाले. म्हणजे काकडीच्या प्रत्येक पानाला सेटिंग झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं आता पान आहे तर इथे सेटिंग आहे, इथं पान आहे तर इथं 2 सेटिंग आहेत, इथं पान आहे तर इथे सेटिंग आहे 2, इथं पान आहे तर इथे सेटिंग आहे. म्हणजे प्रत्येक पानागणित 1-2 सेटिंग झाले. म्हणजे जबरदस्त असा रिझल्ट आहे. मला सांगा की किती तोडं झाले? याचे 3 तोडं झालेत. म्हणजे 3 तोडं झाली. मग किती किलोची झाली? एक सुरुवातीचा 600 किलो निघाला, दुसरा 800 किलो निघाला आणि तिसरा तोडा आहे तर 1100 किलोचा निघाला. आणि दर किती लागला? दर 20-22 रुपये सापडलेला आहे. 20-22 रुपये आता सापडलाय मार्केटमध्ये. मग 1100 टनाचं म्हणजे ऍक्च्युअली किती रुपये झाले? 1100 किलोचं साधारण 22-23 हजार रुपये. 22-23 हजारची पट्टी आल्या. मला सांगा की हे किती दिवस, किती महिने काकडी चालेल? 2 महिने चालेल अजून. 1-2 महिने. म्हणजे किती तोडे होतील याचे? एक 60 तोडे होतील. 60 तोडे 100% होतील याचे. मग टोटल किती टन होईल काकडी ही? सरासरी 1 टनाने जरी पकडले तरी 30 टन निघाला. म्हणजे 30 ते 40 टनापर्यंत काकडी जाईल. आणि सरासरी 20 रुपये जरी रेट धरला आपण तर किती झालं? 60 टनाचं 12 लाख रुपये होतील. म्हणजे 12 ते 15 लाख रुपये उत्पन्न होईल. आणि क्षेत्र किती आहे? 25 गुंठ. 25 गुंठ. मग भोंग साहेब, की तुम्ही फर्टिगेशनचं कसं काय केले? म्हणजे रासायनिक लागवड काय? त्याच्यामुळं मटेरियलचं म्हणजे खर्च कमी होतोय का? खर्च कमी होतोय. म्हणजे हा वापरल्यानंतर रासायनिक खर्च कसा केला? मुळी चांगली चालल्यानंतर रासायनिक आपोआपच कमी लागतंय ना. बरोबर. मटेरियलचं प्रमाण कमी राहतंय. मुळीवर जास्त डिपेंड राहतंय ना झाडाचं कार्य. बरोबर. मुळे असेल तरच सगळ्या गोष्टी आहेत. आणि पानाची कॅनोपी पण जबरदस्त आहे पानाची. मटेरियल दिलं म्हणजे मटेरियल किती वेळा सोड लागते हे दिल्यानंतर? म्हणजे हे वापरल्यामुळे मटेरियलचं प्रमाण कमी झालं का? कमी झालं की मटेरियलचं प्रमाण. म्हणजे रासायनिक मटेरियलचं प्रमाण कमी केलं. जास्त प्रमाणात देत होते ते कमी प्रमाणात दिलं तरी चालतंय. आणि रासायनिकचा वापर कमी करून आपण पीक भरघोस आणले. हो, बरोबर आहे. तर मित्रांनो, की सेंद्रिय शेती करणे ही आज काळाची गरज आहे. आणि रासायनिकचा वापर कमी करून आपण सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. तरच ही आपली काळी आहे आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो. नाहीतर अतिरिक्त असा रासायनिकचा वापर करून जमिनीची प्रत खराब व्हायला लागल्या. तरी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माझं नम्र विनंती आहे, माझं एक आव्हान आहे की तुम्ही रासायनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि सेंद्रिय शेतीसाठी या हिंदुस्थानामध्ये, ह्या भारतामध्ये DNSPचा एक ताकदीचा प्रोडक्ट आहे, तो म्हणजे DNSP ब्रह्मोस.
कुठल्याही पिकासाठी वापरू शकतोय. भोंग साहेब, तुम्ही इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, माळव करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय ब्रह्मोस बद्दल सांगाल? चांगला आहे, बिनधास्त वापरा. झाडाची ग्रोथ वगैरे चांगली राहते. या उत्पादन भरपूर निघतं. या हे वापरल्यावर मटेरियलचं मटेरियलचं प्रमाण पण कमी कमी लागते. लागतं. म्हणजे रासायनिक मटेरियलचं प्रमाण कमी लागतं. मटेरियलचं प्रमाण कमी लागते. मुळीवर आणि- जास्त डिपेंड आहे आणि प्रत्येक पिकाचं. हा जो प्रोडक्ट आहे, तर आमच्या DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे शेती विभागाचे कृषी दूत आहेत राजगुरू सर, विलास राजगुरू सर, निमगाव कितकीचे. तर हा प्लॉट हिनी कन्सल्टिंग करलाय आणि जबरदस्त आणलाय. आणि ह्या दोघांच्या सांगड घालून, म्हणजे शेतकरी आणि आमचा DNSPचा कृषी दूत यांच्या दोघांची सांगड घालूला जबरदस्त असं उत्पादन आणि शेतकरी सुखी आणि समाधानी होत आहे, याचं CO म्हणून मला एक समाधान वाटतंय. तर भोंग साहेब, तुम्ही DNSPला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी तुमचं आभारी आहोत. धन्यवाद. राजगुरू सर, तुमचंही धन्यवाद. आणि ऑल निमगाव केतकी इंदापूर टीम धन्यवाद. यस, ओके.